एकदा का बाळ झालं ना की बस. काय रिपोर्टर दळवींचा फोन? ते का बरं मला करतायत? नमस्कार दळवी साहेब. नमस्कार साहेब. कशी काय आठवण काढलीत? अहो खबरच अशी आहे की तुम्हाला फोन करावा लागला. कसली खबर? कुठली खबर? साहेब आम्हाला असं कळलंय की त्या लेडीज हॉस्टेलच्या वॉर्डन आहेत ना, अहो त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांना नक्की काय झालंय साहेब? नाही म्हणजे तुम्हाला आयडिया असेलच ना. आता आम्हाला कशी काय आयडिया असेल? असं काय करताय साहेब? अहो त्या बाई तुमच्या घरात राहत होत्या आणि त्यांना पाहायला तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात अशी पक्की खबर आहे माझ्याकडे. हॉस्पिटलचं फुटेज सापडलंय मला. त्या बाई तुमच्या नातेवाईक आहेत का? अहो दळवी साहेब, माणुसकी म्हणून पण काही प्रकार असतो की नाही? हा, तुम्ही ना पत्रकार सगळीकडे काळा चष्मा लावूनच बघता. त्या वॉर्डन आमच्या घरी होत्या, त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणून त्या आत्ता हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मग परत आमच्याकडे येणार आहेत. आणि हो आहे, आमचं नातं आहे. आमच्या मिसेस आहेत ना, त्यांच्या खास मैत्रीण आहेत त्या. काय त्यांना अचानक हॉस्टेलमधनं बाहेर पडावं लागलं ह्याची कल्पना तुम्हाला आहे ना? मग काय, आमच्या मिसेसनी त्यांना एक मैत्रीण म्हणून आमच्या घरी आणलं आणि त्याला आमची संमती होती. तुमची काही हरकत नाहीये ना? बरं दळवी साहेब, मी नाश्ता करतोय, फोन ठेवू का? सॉरी साहेब, उगाच तुम्हाला नाश्ता करताना डिस्टर्ब केलं. ठेवतो. डॅड काय आलं? काही टेन्शन? काय नाही रे, हे पत्रकार हुंगायला लागलेत. त्यांना खबर लागली होती की ती वॉर्डन आपल्या घरी राहत होती, तिचा ऍक्सिडेंट झाला आणि आता ती हॉस्पिटलमध्ये परत आपल्या घरी येणार आहे म्हणून. मला ना काहीही करून त्या नीलम आणि मणीचा बंदोबस्त करावा लागणार आहे. जास्त दिवस मी हे चालवून घेणार नाहीये. यांच्या डोक्यात काय चालू असतं ना कोणालाच कळत नाही. आता बघूया पुढची खेळी काय खेळतायत ते.